गुलमोहर कॉलनीत भर दिवसा सोलर कॉन्ट्रॅक्टरच्या घरी धाडसी चोरी। 10 तोळे सोने, 2,03,000 रुपये रोकड, 12 भार चांदी लंपास, तर चोरटे सीसीटीव्हीत कैद। परिसरात भीतीचे वातावरण। धुळे शहरातील पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गुलमोहर कॉलनीत या ठिकाणी प्लॉट नंबर 2 येथे राहणाऱ्या सोलर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक उमेश मनोहर ठाकरे हे या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहत असून काही कामानिमित्त बाहेर गेले असताना भर दुपारी चोरट्यांनी संधी साधत या ठिकाणी दरवाजाची कडी उचकवून घरात शिरकाव करून कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केले असून सदर चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। उमेश मनोहर ठाकरे यांच्या घरातील 2 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, 2 तोळे माळ, 1.5 तोळे सोन्याची चेन, डायमंड, साध्या 3 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, 3 ग्रॅमच्या डायमंडच्या अंगठ्या, 1 ब्रेसलेट, 5 ग्रॅम कानातले, 1 ग्रॅम पेंडल, 5 ग्रॅमच्या 5 अंगठ्या, 2,03,000 रुपये रोख रक्कम व 12 भार चांदी असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी भर दिवसा 11 ते 12च्या दरम्यान सदर ही चोरी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कापडणीस यांनी या ठिकाणी पोलीस पथकासह दाखल होत याबाबत पाहणी केली व गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। माझं नाव जानवी उमेश ठाकरे। मी राहायला दत्त मंदिर गुलमोहर कॉलनी प्लॉट नंबर 2 ला राहते। मी सकाळी 11 वाजता घरातून निघाली मेहेर गावी जायला प्रेत यात्रेसाठी आणि तिकडून मला 1:45 वाजता कळालं की माझ्या घरी घरफोडी झाली आहे। माझ्या आजूच्या बाजूच्यांनी मला फोन करून सांगितलं। मी आल्यावरती बघितलं तर माझी जेवढीही रोख रक्कम होती किंवा माझे जेही दागिने होते, काही ठेवण्याची रक्कम होती तीही गेलेली आहे। मला म्हणजे बाकी सगळ्या पोलिसांनी वगैरे येऊन सगळी चौकशी केलेली आहे। पोलीस चौकशी झालेली आहे। पोलिसांना एकच विनंती आहे की जी पण माझी रक्कम गेली, जे पण माझ्या घरात घडलंय त्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर सापडावं हीच पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे। भर दिवसा 12 ते 1 वाजेच्या दरम्यान फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे। साधारण 15 ते 20 लाखाच्या वर चोरी झालेली आहे। अतिशय परिसरातील नागरिक आमचे भयभीत झाले असून प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। आता सदर आम्ही परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मीटिंग घेणार असून प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहे। कारण आधी 2 ते 3 ठिकाणी हे चोर गेले असताना एका ठिकाणी शिरपूरकर डॉक्टरांकडे त्यांना तिथे म्हातारे बाबा असल्यामुळे तिथे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही कॉलनीतले 5-6 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि मग ठाकरे साहेबांकडे हे चोर आले आणि फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे। सदर प्रमाणाने या चोरीच्या घटना आमच्या परिसरात वाढलेल्या आहे। आम्ही सर्व नागरिक मिळून आज प्रशासनाला उद्या सकाळी निवेदन देणारच आहोत। मागे एक बाजूच्या कॉलनीमध्ये एक लहान मुलीला एक बाई आणि एक माणूस येऊन चॉकलेटचा आमिष दाखवून ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही लगेच देवपूर पोलीस स्टेशनला आम्ही प्रशासनाला कळवलं आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते। पण सदर ती व्यक्ती आणि ती बाई त्या ठिकाणी पसार झाले होते। फक्त आमचं एवढंच निवेदन आहे की दिवसा ढवळ्यात चोऱ्या होणं म्हणजे फार हे अतिशय निंदनीय आहे आणि सर्व प्रशासनाला आमच्या नागरिकांतर्फे विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त गस्ती पथक वाढवून आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नागरिकांना विश्वास द्यायचा हेच मी पोलीस प्रशासनाला आमच्या परिसरातर्फे मी निवेदन देतोय। धन्यवाद।